नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगापासून. आज 8 जुलै 2024 सोमवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 8 जुलै 2024 सोमवार ही आषाढ माहातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. ही आषाढ कृष्ण पक्ष तृतीया तिथी आज पूर्ण दिवस असणार आहे. जर का आपण आपल्या नक्षत्राकडे वळू तर आज पुष्य नामक नक्षत्र सकाळी 6:02 असणार आहे आणि त्या उपरांत अश्लेषा नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 7:31 जो की संपणार आहे सकाळी 9:11. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर आज तुम्ही ते टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आपण आजच्या अभिजित मुहूर्ताकडे वळलो तर आजचा अभिजित मुहूर्त सुरू होतोय दुपारी 12:05 जो की समाप्त होणार आहे दुपारी 12:58. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि चंद्रदेव कर्क राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया आजच्या मीन राशीच्या दैनिक राशीफळाने. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे प्रेम मिळवण्यासाठी थोडे नम्र होणे आवश्यक होणार आहे. तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल, परंतु तुम्हाला गर्विष्ठ मानले जाते. म्हणूनच हे सर्वोत्तम वेळ आहे की दुसऱ्यांची टीका करण्याऐवजी तुमच्या भूतकाळातील कृतींचे विश्लेषण आज तुम्ही करू शकता. हे तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा उत्तम वेळ आहे आणि त्याचा वापर तुमच्या कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता. याचबरोबर आपण वळूया मीन राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. गेल्या काही काळापासून सुरू असलेली आरोग्य समस्या आज उफाळून येणार आहे. ज्यांना रक्तदाब आणि मधुमेहाची तक्रार आहे त्यांनी त्यांच्या आहाराबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण ते सहसा बेपर्वा असतातच. आज तुम्हाला मायग्रेन, ताण, डोकेदुखी आणि उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागू शकतो. जी औषधं तुम्ही नेहमी घेत असलात त्याबद्दल आज डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण त्याच्या डोसमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आवश्यक असू शकतात. याचबरोबर आपण वळूया मीन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. प्रेमाच्या अनेक प्रस्तावांमधून कोणाला निवडावे याचा विचार करण्यात अधिक वेळ घालवू नका. तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे, परंतु सध्या तुमच्या नशिबामुळे ती जादू काम करत नाही आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोचाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही योग्य निर्णयच घेतला आहे. आणि शेवटी आपण वळूया मीन राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. तुमच्या कार्यस्थळावर जाण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे असे दिसत आहे. याशिवाय ऑफिसमधील राजकारणात तुमच्या विरुद्ध काही गोष्टी चालू आहेत आणि तुमच्या विरोधात वापरलेही जात आहेत. परंतु तुम्ही नेहमीप्रमाणेच काम करत राहा आणि लवकरच तुम्हाला बढतीही मिळू शकते. काळ कसाही असो, मत्सरामुळे कार्यालयातील राजकारण चालूच राहणार आहे आणि यात आपण काहीच नाही करू शकत. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.